ओम नमः शिवाय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले आहे. तो म्हणजे पशुपती महाराजांच्या व्रताविषयी सर्व माहिती, पूजाविधी कशी करायची, उद्यापन कसे करायचे, त्याची पूर्ण सुरुवात कशी करायची, सुरुवातीपासून ते उद्यापनापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे. कोणत्या वस्तू व काय काय करावं लागते पशुपती महाराजांच्या व्रतासाठी, हे सर्व डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की माझे हे व्रत करून एकदा झाले आहे. मी परत दुसऱ्या वेळेस करणार आहे. मार्गशीर्ष महिन्यापासून मी परत दुसरे व्रताची सांगता करणार आहे. त्यासाठी मी आज खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यासाठी सर्व साहित्य सामग्री आपणच आपली गोळा करायची. दुसऱ्याच्या सामग्रीमध्ये आपला हिस्सा द्यायचा नाही. म्हणून पशुपतीनाथ व्रतासाठी जे जे लागणारे साहित्य व उद्यापन कसे प्रकारे करावे ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे. त्यासाठी साहित्यामध्ये बेलपत्र 108 हे तर सर्वात महत्त्वपूर्ण वस्तू म्हणजे बेलपत्र, पंचामृत, हळदी कुंकू, अष्टगंध, चंदन, लाल भस्म, तांदूळ, साखर, अत्तर हे सर्व वस्तू सामग्री आपल्याला सकाळीच एका थाळीमध्ये तयार करायची आहे. तुमच्या जवळ पणत्या असतील तर तुम्ही हे हळदी कुंकू एकत्र न होण्यासाठी त्या वाट्यामध्येही ठेवू शकता. नागिनीच्या पाण्याचा विडा आपल्याला तिथे मांडायचा आहे. एक जानवं, आरतीसाठी कापूर, कलावा, उदबत्ती, नाहीतर धूप, काडीसपेटी, पाणी, तांब्याचा तांब्या हे सर्व साहित्य आपल्याला घरूनच घेऊन जायचे आहे. तेथे दुसऱ्याचे साहित्य आपल्याला वापरायचे नाही. व संध्याकाळच्या पूजेसाठी सेम तसेच करायचे. फक्त देवासाठी नैवेद्य व कणकीचे 6 दिवे. सकाळी फक्त एकच दिवा असतो, संध्याकाळी कणकीचे 6 दिवे. व नैवेद्यासाठी तुम्ही जो नैवेद्य बनवताल त्याचे 3 हिस्से करून 2 महादेवांपाशी ठेवायचे व एक नैवेद्याचा हिस्सा आपल्या घरी घेऊन यायचा. पंचामृताचा अभिषेक आपल्याला सकाळीच करायचा आहे, परत तो संध्याकाळी करायचा नाही. फक्त जलार्पण करायचे महादेवाच्या पिंडीला व गणेशांना, ह्या सर्वांना फक्त जलार्पण करायचे आहे. सकाळच्या वेळेस पंचामृत करून मग जलार्पण करायचे आहे. 108 बेलपत्र ओम नमः शिवाय या मंत्रोच्चाराने सुरू करायचे आहेत. 108 बेलपत्र सकाळच्या वेळेस महादेवास अर्पित करायचे आहेत. व पूजेसाठी काही बेलपत्र अधिकचे घेऊन जायचे बाकीच्या ठिकाणी वाहण्यासाठी. पण पशुपतीनाथ व्रतासाठी व आपल्या सकाळच्या पूजेमध्ये 108 बेलपत्राचा सकाळचाच वापर केला जातो व तो नामस्मरणानेच देवाच्या पिंडीस अर्पित केला जातो. तांदूळही वाहण्यासाठी लागतात व एक फळ आपल्याला पाहिजे ते तुम्ही फळ घेऊन जाऊ शकता. आपल्याला हे व्रत एका टप्प्यात 5 सोमवार करायचे आहे. असे 3 टप्प्यामध्ये सोमवारच्या दिवशी हे व्रत करायचे आहे. आपल्याला जर मासिक धर्माची अडचण असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर हे व्रत त्याच्यात मोजले जात नाही. उपवास तसाच धरायचा, पण व्रत तर करावीच लागते. फक्त देवाची पूजा करायची नाही. असे एकूण पूजेसकट 5 सोमवार आपल्याला हे व्रत करायचे आहे. हे सर्व साहित्य व्रतासाठी लागते. विड्याचे पानाचा विडा, जानवं, कलावा, एक सकाळसाठी कणकेचा आणि कणकेचा दिवा तुपाचा व संध्याकाळसाठी 6 दिवे. संध्याकाळच्या दिव्यामध्ये 5 दिवे महादेवाच्या पिंडीसमोर अर्पित करायचे व घरी एक दिवा आपल्या दाराच्या उजव्या साईडला घेऊन यायचा आहे, तिथे प्रज्वलित करायचा. कारण की हे दीपदान केल्याने खूप महत्त्वाचे असते. दीपदान करणे पशुपती व्रतामध्ये. पशुपती व्रत करताना एक सर्वात मोठा नियम आहे की तो म्हणजे की आपल्याला ज्या पिंडीची आपण पहिल्या सोमवारी पूजा केली आहे त्याच पिंडीची 5ही सोमवारी आपल्याला त्याच पिंडीची पूजा करायची आहे.
दुसऱ्या पिंडीची पूजा करायची नाही. आमच्या इथे महादेवाच्या मंदिरामध्ये आतल्या पिंडीमध्ये फक्त दर्शनासाठी परवानगी आहे व बाहेरच्या पिंडीमध्ये सर्व अभिषेक पूजाविधी, सर्व पशुपतीनाथाची पूजाविधी, सर्व पूजा बाहेरच्या पिंडीला करतात. त्याच्यामुळे मी आतल्या पिंडीचे सकाळी दर्शन घेते, नंतर पशुपतीनाथ व्रतासाठी पूजा चालू करते व संध्याकाळी अगोदरच्या गाभाऱ्यातील पिंडीचे दर्शन पूजा करून नंतर पशुपतीनाथ व्रताची पूजा मी बाहेरच्या पिंडीला करते. दुसऱ्या पिंडीला आपण जे एकाच पिंडीला आपल्याला 5ही सोमवार हीच पूजा व हेच एकच पिंड करायचे आहे. दुसऱ्या पिंडीला त्याचे चालत नाही, कारण की एकच पिंड आपण पूजेसाठी सकाळचे दीपदान करताना खाली अगोदर फुले हातरायचे, हळदी कुंकू टाकायचे, पृथ्वी मातेचे दर्शन घेऊन त्यांची परवानगी घेऊन नंतर दिवा आपल्याला सकाळचा एक प्रज्वलित करायचा आहे व संध्याकाळच्या वेळेस सेम फक्त 6 दिवे कणकीचे करून तुपाची वात लावून 6 दिवे फुलांच्या वरती ठेवायचे व त्याची पूजा करून एक दिवा साईडला ठेवून फक्त 5 दिवे प्रज्वलित करायचे. 6वा दिवा आपल्याला घरी घेऊन येऊन आपल्या दाराच्या उजव्या साईडला तो दिवा प्रज्वलित करायचा व आपली काय मनोकामना आहे ते देवा पुढे प्रार्थना करायची. पशुपतीनाथ महाराजांचे व्रत केल्याने सर्व दुःख, सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्याला स्वइच्छित फळ प्राप्त होते. त्यासाठी इच्छेने व निष्ठेने हे व्रत तुम्ही नक्कीच करून पहा. माझे एकदा झाले आहे, मी आता दुसऱ्यांदी सुरुवात करणार आहे. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी पशुपतीनाथ महाराजांसाठी कडे प्रार्थना करायची. हे व्रत माझे संपूर्ण होऊ दे, माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, हे देवापुढे प्रार्थना करून मागायचे. संध्याकाळच्या वेळेस 6 दिवे कणकेचे, आळणी कणकेचे व नैवेद्यासाठी शिरा, तुम्ही हलवाही बनवू शकता, गव्हाच्या पिठाचा, मालपोहे तुमच्या इच्छेनुसार प्रसादासाठी नेऊ शकता. 3ही हिस्से आपल्याला पिंडीसमोर ठेवायचे, 2 हिस्से तिथे ठेवायचे व घरी आपल्याला उपवासाच्या अगोदर घरी येऊन उपवासादोगर त्याने सोडायचा. नंतर बाकीचे अन्नप्राशन करायचे. प्रदोषकालमध्ये संध्याकाळची पूजा असते, त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेस प्रदोषकाल जेव्हा असेल त्या टायमिंगला तुम्ही संध्याकाळची पूजन करा.
महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला विड्याच्या वरती सुट्टे पैसे देवास अर्पित करायचे आहे, विड्यावरती ठेवायचे आहे. कलावही महादेवाला अशा प्रकारे घालायचा आहे. जानवही तुम्ही या पद्धतीने घालू शकता. तुम्हाला प्रत्येक सोमवारी जानव भेटले तर सर्वाधिकच उत्तम. उद्यापनाच्या वेळेस फक्त सेम प्रोसेस सर्व राहते. फक्त संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एका माणसाचा शिदा तिथे दान करायचा असतो व कलावा बांधलेला नारळ व तुमच्या इच्छेनुसार त्याला पैसे तुम्हाला किती ठेवायचे आहेत त्यानुसार मी 51 रुपये व कलावा बांधलेला नारळ व ब्राह्मणासाठी शिदा अशा प्रकारे मी उद्यापनामध्ये ठेवले होते. एका माणसाचे भोजन होईल यानुसार तुम्ही तिथे दान करू शकता. उद्यापनाचे म्हणजेच 5व्या सोमवारी सायंकाळच्या वेळेस सकाळची पूजा सेम राहते. फक्त सायंकाळच्या वेळेस पूजा करून कलावा बांधलेला नारळ हे कसे मी दिवे प्रज्वलित केले आहे ह्या पद्धतीने तुम्ही 5 दिवे एक संघ प्रज्वलित करायचा. हा 6वा दिवा आहे तो आपल्याला घरी येऊन घराच्या उजव्या साईडला प्रज्वलित करायचा आहे. प्रसादाची 3 हिस्से करून पिंडीसमोर 2 हिस्से ठेवायचे व आपल्याला घरी 1 हिस्सा घेऊन येऊन उपवास सोडायच्या वेळेस तो आपल्याला आपण स्वतःच प्राशन करायचा. खूप छान वाटते हे व्रत करताना. हा घरी प्रज्वलित केलेला दिवा आहे. 5ही सोमवार आपल्याला सकाळचा 1 दिवा मंदिरामध्ये न्यायचा आहे. तो आपण जे व्रतासाठी पिंड आपण वापरणार आहे म्हणजे त्याची पूजा करणार आहे तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा व संध्याकाळच्या वेळेस 6 दिवे कणकीचे करून न्यायचे तुपाचे व 5 दिवे देवापुढं प्रज्वलित करायचा व 6वा दिवा आपल्या घरी आणून घराच्या उजव्या साईडला तो प्रज्वलित करायचा. दीपदान केलेले खूप चांगले असते. पाचही सोमवार मी अशा प्रकारे थाळी करून घरनं सकाळच्या वेळेस पूर्ण थाळीमध्ये घेऊन जात होते. फक्त संध्याकाळी नैवेद्यासाठी प्रसाद व कणकीचे 6 दिवे हे अतिरिक्त होते. नाहीतर बाकीचे सर्व सकाळ संध्याकाळची पूजा सेमच राहते. हळदी कुंकू, भस्म, गुलाल, चंदन, अष्टगंध हे सर्व पूजेमध्ये आपल्याला तिथे पूजेसाठी लागते. साखर, तांदूळ, विड्याचे पान, जानवं, कलावा, अत्तर, उदबत्ती, काडीसपिटी आपली स्वतःचीच घरनं घेऊन जायचे. विड्याचा पानाचा विडा ठेवण्यासाठी सकाळ संध्याकाळ 2 विडे ठेवावे लागतात म्हणून तेही सकाळचेच घेऊन ठेवायचे. चुकून कधीतरी कोणची वस्तू राहिली तर ते आपण संध्याकाळी एक्स्ट्रा घेऊ शकतो, पण शक्यतो सकाळच्या थाळीमध्ये सर्व व्यवस्थित ठेवून घ्यायचे. पूजेसाठी आपल्याला लागणारे बेलाचे पानेही ह्याच्यामध्ये ठेवायचे व 108 बेलपत्र ते सेपरेट महादेवाचे नामस्मरणाने वाहण्यासाठी ते वेगळेच ठेवायचे.
हा माझा 5व्या सोमवारचा व्हिडिओ आहे। त्या दिवशी मी सेम प्रोसेसमध्ये सर्व सकाळची पूजा विधी केले। सर्व पूजा विधी यथानाथ पूर्ण करून घेतली। पंचामृताने सर्व पिंड मंदिरामध्ये कायमच गर्दी असल्यामुळे थोडेसे पूजेला अडचण येते, पण काही नाही। देवाची पूजा करायची म्हणले तर सर्व अडचणी आपण सामोरे जातोच। सर्व पूजा विधी झाल्यानंतर पहिल्या बेलपत्राला चंदनाचा टीका लावून ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम अशा नामोच्चाराने बेलपत्र वाहण्यास सुरुवात करायची। असे 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम अशा मंत्रोच्चाराने आपल्याला महादेवाच्या पिंडीत बेल अर्पित करायचे आहे। पूर्ण भक्तिभावाने आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत तुम्ही नक्कीच करा। फलाहार करून मी हे व्रत केले आहे। संध्याकाळीच जेवण केले खारट तिखटचे। दिवसभर खारट तिखटही नाही। तुम्हाला फळे नसते खायचे असतील तर खाऊ शकता, नाहीतर निरंकारही तुम्ही करू शकता। मी काय वेळेस एखादं केळ खाल्लं, पण मी निरंकारच हे व्रत केले। खूप यशस्वीरित्या हे माझे व्रत पूर्ण झाले। मी आता परत दुसरे वेळेस हे व्रत चालू करणार आहे। मार्गशीर्षच्या पहिल्या सोमवारी अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी मार्गशीर्षचा पहिला सोमवार येतो आहे, त्या दिवशी मी हे व्रत चालू करणार आहे। आपल्या देवापुढे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला प्रार्थना करायची। हे देव माझे सर्व व्रताचे संपूर्ण होण्यासाठी तू माझे पाठीशी राहा, हे भक्तिभावाने देवाला मनोकामने मागायचे। उद्यापना दिवशी सायंकाळच्या वेळेस हे सर्व शिदा मी एका व्यक्तीच्या भोजनापुरता तिथे अर्पित केलता। तिथे जे गुरु असतात त्यांच्यासाठी हा दिलता। मीठ व हळद हे अवश्य उद्यापनामध्ये तुम्ही दान करा, खूप महत्त्व आहे। मी साजूक तुपाचं एक छोटीशी बरणी, तांदूळ, गव्हाची पीठ, हळद, मीठ, मिरची पावडर, जिरं, रवा, साखर, हरभऱ्याची तुरीची डाळ, मूग हे सर्व साहित्य मी पशुपती व्रतामध्ये उद्यापनाच्या वेळेस दान केले आहे। तुम्हाला ह्यापेक्षा जास्त काही देऊ वाटले तर तुम्ही देऊ शकता, पण एका माणसाचे अन्न भोजन होईल ह्या मापात दिले तरी चालेल। हा कलावा बांधलेला नारळ तोही उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तिथे आपल्याला अर्पित करायचा आहे। एक फुलांचा हार महादेवांना अर्पित करायचा आहे व हा कलावा बांधलेला नारळ व 51 रुपये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अशा प्रकारे पैसे तुम्ही ठेवू शकता, पण मी 51 रुपये ठेवले आहेत। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 101 तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता। हा कलावा बांधलेला नारळ खूप सुरेख दिसत होता, खूप मनमोहक असे 5 त्याचे विडे घातले। हा व्हिडिओ माझा पशुपती व्रताच्या 5व्या सोमवारचा आहे, ज्या दिवशी मला हे जे उद्यापन करायचे होते त्या दिवशीचा आहे। हे सर्व दिवे व तूप हे सर्व मी तिथे अर्पित करणार आहे।
5व्या सोमवारी अधिक म्हणजे काय करायचे, सकाळी 108 बेलपत्र वाहिल्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस 108 बेलपत्र व्हायचे, नाहीतर 108 न फुटलेले तांदूळ व्हायचे. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामोच्चाराने उद्यापनाच्या दिवशी आपल्याला हे बेलपत्र नाही तर 108 न फुटले तुटलेले तांदूळ वापरायचे आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या नामोच्चाराने मी सर्व पूजाविधी शेवटच्या सोमवारी करून घेतले. सर्व छानपैकी माझी सर्व पूजाविधी 5ही सोमवार न व्यत्यय येता व ना काही न अडचण येता माझे सलग 5 सोमवार झाले. तुम्ही अशा प्रकारे पशुपतीनाथ व्रताची पूजा करा. खूप छान वाटते हे व्रत केल्याने. थोडासा त्रास होतो, पण आपले मनोकामना व सगळं दुःख नष्ट होण्यासाठी, आपले मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत तुम्ही नक्कीच करून पहा. पशुपतीनाथ व्रताचे खूप महत्त्व आहे. तुम्ही अशा प्रकारे हे व्रत केल्याने खूप छान वाटते व आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुम्ही एकदा 3 वेळेस करतात, पण तुम्हाला इच्छा असेल करण्याची मनातून तर तुम्ही नक्कीच एकदा करून पहा. सर्व पूजाविधी झाल्यानंतर फळही आपल्याला संध्याकाळचे ठेवायचे आहे व 108 तांदूळ नामस्वराने महादेवाच्या पिंडीस अर्पित करायचे आहे. आपल्याला जी पहिल्या सोमवारी आपण ज्या पिंडीची पूजा केली आहे ती शेवटच्या सोमवारपर्यंत उद्यापनापर्यंत आपल्याला त्याच पिंडीची पूजा करायची आहे, दुसऱ्या पिंडीची पूजा करायची नाही. अशा प्रकारे माझे 5 सोमवार झाले पशुपतीनाथ व्रताचे.
आता मी मार्गशीर्षच्या पहिल्या सोमवारपासून हे व्रत परत चालू करणार आहे. खूप आपली इच्छा मनोकामना काही अडलेल्या असतील, काही झालेले असतील तर नक्कीच आपले पशुपतीनाथ महाराज यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल. तुम्ही अशा प्रकारे पूजाविधी करून घ्या, खूप छान वाटते. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. अशा प्रकारे मी हे सर्व तांदूळ 108 तांदूळ मोजून घ्यायचे, तेही अखंडित घेतले. तुम्ही फुलेही वाहू शकता 108, नाही तर फळेही 108 ठेवू शकता. पण माझ्याकडे जे उपलब्ध होते ते मी उद्यापनाच्या वेळेस वापरले. अशा प्रकारे माझी यथासांग संपूर्ण 5ही सोमवार बिना अडचणीचे झाले. तुम्ही हे व्रत नक्कीच करून पहा, खूप छान वाटते हे व्रत. पहिल्या वेळेस मला थोडंसं माहिती नव्हती म्हणून थोडेसे अडचणीच वाटले, पण आता काही नाही. आता आज मला असं वाटते की हा सोमवार कधी येईल, मी पशुपती व्रताची सुरुवात कधी करेन असं झालं आहे मला. पण मी ह्या सोमवारपासून म्हणजेच मार्गशीर्षच्या पहिल्या सोमवारपासून मी व्रत चालू करणार आहे. तुम्ही नक्कीच करा. माझे कसा वाटला हा व्हिडिओ, पशुपतीनाथ महाराजांच्या विषयी पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. कशाप्रकारे हे व्रत करायचे, कशाप्रकारे त्याचे पूजाविधी, काय काय सामग्री लागते, त्याचे उद्यापन कशाप्रकारे करतात, कोणत्या कोणत्या वस्तू लागतात, ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ओम नमः शिवाय. बाय बाय.